गेल्या 10 वर्षात सांगली जिल्ह्यामध्ये 18,000 कोटी रुपये कामासाठी दिले. त्यातील 9 पूर्ण झाले तर 9 प्रगतीपथावर आहेत. देशामध्ये पैशांची कमी नाही तर इनामदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमी असल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. लवकर सांगली जिल्ह्यात विमानतळास मंजुरी मिळेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर अजितराव घोरपडे, प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे, माजी महापौर संगीता खोत, राजाराम गरुड, समित कदम, निरंजन आवटी, संदीप आवटी, गजानन कुल्लोळी आदी जण उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, मिरज मतदारसंघ हिरवागार झालाय. मिरज पूर्व भागाला वरदान ठरलेले म्हैसाळ योजनेचं पाणी या भागात फिरले, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. या 10 वर्षात 400 किलोमीटरचा रस्ता झाला. पेठ नाका ते सांगलीपर्यंतच्या रस्त्याचं कामाचं उद्घाटन केलं होतं. या रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे जात आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक आमदारांनी कामासाठी आग्रह केला. 10 वर्षात 18,000 कोटी रुपये या कामासाठी दिलेत. 9 पूर्ण झाले तर 9 प्रगतीपथावर आहेत. देशामध्ये पैशांची कमी नाही तर इनामदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमी आहे. लवकर सांगली जिल्ह्यात विमानतळास मंजुरी मिळेल असंही गडकरी म्हणाले. कामाबद्दलचा आग्रह केला आणि बहुतेक त्यांनी सांगितलेली कामं मंजूर केली. त्यापैकी 9 पूर्ण झाली आणि 9 प्रगतीत आहे. आणि या 12,000 कोटी रुपयाच्या शिवाय मागील महिन्यामध्ये मी दहिवडी ते विटा या 52 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा ज्याची किंमत 650 कोटी रुपये होती त्याचं भूमिपूजन करण्याकरता इथे आलो होतो. त्यावेळी पेठ नाका ते सांगली रस्त्याचं 4 लेनचं भूमिपूजन मी 27/1/2023ला केलं होतं. मला आनंद आहे की हेही काम आता सध्या जोरात सुरू आहे आणि जवळपास 40% पूर्ण झालं आहे. कारण या रस्त्यामुळे सांगली जिल्ह्यातले लोक बरेच वेळा मला भेटले की या कामाची आठवण करून द्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर पुष्कळ ट्रॅफिक जाम आहे आणि त्यामुळे एक नवीन हायवे बांधण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली. आणि आता आम्ही मुंबईपासून म्हणजे आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो JNPTचा रस्ता बांधण्याची मला संधी मिळाली त्या रस्त्याने अर्धा 1 किलोमीटर आल्यानंतर हा मुंबई ते बंगलोर हा 55,000 कोटी रुपयाचा नवीन रस्ता आम्ही मंजूर केलेला आणि त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.